बाई आता या साईला इडली खायची आहे. आता इडली बनविते. संध्याकाळची कोणी इडली खातं का? काय तुला अंडा पोळी खायची आणि दादाला इडली बनवून राहिली आहे बा. आता इडलीचं भांडं लावलंय मी सई. पप्पा कुठे गेले? पप्पा या सईला अंड्याची पोळी खायची होती ना, मग अंडे आणायला जायले गावात. आणि तुला इडली बनवून राहिले. संध्याकाळचं कोणी इडली खातं का सांग बरं? तू बी काय सिटीच्या लोकांनी वागतो, शहरातल्या लोकांसारखं संध्याकाळची इडली खायची. पप्पा दे. येऊ दे आता. हे बाई तुला मी इडलीचं भांडं आता आले का बाप्पा? कुठे आणले हो अंडे? दाखव ना. हे बा इथं चाललंय अंड्याची पोळी बनवून, याचं चाललंय इडली बनव. बसा खाली. खाल्लं ना. थांब ना. फोडी फोडायची नाही बाई, फुटल. हा तिला आणले. या बघ किती छोटे. हा गावठी का हो? गावठी अंडे पाहिजे ना तुमचे? केवढ्याला? ओ यू दाट. 4 रुपयाला अंडा आहे. गावठी गाव बाई छोटे याचे जास्त. गावठी नसतील, बॉयलरचे ते पण छोटे. हा छोटे. गावठी अंडे 12 रुपयाला आहे, माहिती का तुम्हाला? किती छोटे अंडे पाहिले ना? किती छोटे अंडे बॉयलरचे. पप्पा हे फोडून टाकल. जाऊ दे चलो. बरं मी काय म्हणते, याला इडली खायची. इडली झाली का पाहू का मी? बरं पाहिजे. त्या ते कोंबडीचं पिल्लू बिचार तिला बसले सोप्यावर तेव्हा. हम्म. काल तर या साईच्या डोक्यावर बसलो होतं. मम्मी हो मोठ्या फोटो अंडे निघाले मला. नाही रे, थांब तुझी इडली झाली का पाहून येते मी. हे बाई इडलीचं भांडं लावेल मी. थांब मला पाहू दे. नाही झाली अजून. साईना कधी काही खायला मागवतो. हे बाई अजून चटणी करायची आहे. तुझ्या एवढंच तुला खाता येईल असे अंडे आणले. बाबो फोडलं. वा सगळा वैस वाशील घरात. वैस वाश येतो अंडा फुटल्यावर. नाही ग बाई, मी तळून देते तुला, पोळी बनवून देते. आमलेट तुला आमलेट खायचंय ना? जर का तळून दे आणि ते तळून दे तुला. आमलेट बनवते. आमलेट तीन. किती बनवू? सई किती ग? बर